आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पावसाच्या बातमीनं, कारण राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे। तर आज राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कुठेतरी ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आणि आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचबरोबर विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यानंतर बातमी सांगलीमधली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्याच्या वाढत्या पाणी पातळीत ती पाहतात त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाकडून इंडियन आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आले। सोबत सैन्य दलाची 90 जवानांसह 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये कृष्णाकाठी दाखल झाली आहे। कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग या पार्श्वभूमीवर आता पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून या ठिकाणी पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं। येणाऱ्या दिवसामध्ये काही घडू नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये एनडीआरएफला पथकाला सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आता एक कॉलमचा आपण इंडियन आर्मीच्या देखील आपण ॲडव्हान्समध्ये आता मागून घेतलेली आहे। ते आत्ताच जिल्ह्यामध्ये हजर झालेली आहे। आवश्यकताप्रमाणे त्यांची सेवा सुद्धा आपण वापर करण्यात येणार आहे। जसं आपण अगोदर मागणी केल्याप्रमाणे ॲडव्हान्समध्ये बॅकअप म्हणून आपल्याकडे रिझर्व्हसाठी आपल्याकडे एक कॉलम इंडियन आर्मीचा आपल्याला सेवा आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। आणि आता बातमी कोल्हापुरामधून। कोल्हापूरमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचावर स्थिरावली आहे। पंचगंगा अद्यापही धोका पातळीवरच आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारं अजूनही पाण्याखाली आहेत आणि अनेक मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद आहे। व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोडवर अजूनही या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर आपण पाहिलं कोल्हापुरातल्या अनेक भागामध्ये पाण्याचा निचरा झालेला नाहीये। कोल्हापुरातील आंबेवाडी परिसराला महापुराच्या पाण्यानं अजूनही विळखा घातलाय, तर तिथल्या बहुतांश नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मात्र रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं तर काय खबरदारी घ्यावी लागेल याची पाहणी आज एनडीआरएफच्या पथकानं केली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखेनं। मी सध्या आंबेवाडी रोडवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पुराचं पाणी आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पलीकडच्या गावांना आहे ते स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं अगोदरच दिले होते। त्यांचं स्थलांतर झालेलं आहे। मात्र एकूणच जर काही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं तर कशा पद्धतीनं ते हाताळायचं या संदर्भात एनडीआरएफची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि एनडीआरएफच्या टीमकडून आहे ते या संदर्भातली पाहणी करण्यात येते आणि एकूणच या सगळ्या रस्त्यांचा अंदाज घेऊनच आहे ते पुढचं ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। खरं तर 2019 आणि 21 या दोन महापुराचं या सगळ्या टीमला आहे ते अनुभव पाठीशी आहे आणि त्यामुळे नागरिकांचं कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आणि कोणत्या मार्गाने करायचं त्याचा अंदाज घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे। कारण पाणी पातळी वाढते आणि त्यामुळे एनडीआरएफ सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत एनडीआरएफ पथकाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घ्या। सर, क्या कहेंगे, क्या सिचुएशन है अभी कोल्हापुर की? आप यहाँ पे ध्यान दे रहे हैं, यहाँ पे क्या दिख रहा है आपको? कैसा ऑपरेशन अगर करना पड़ेगा तो क्या सिचुएशन रहेगी? सिचुएशन देखिए, पंचगंगा ऑलरेडी डेंजर लेवल पे ऊपर चली गई है। 4 फीट लगभग 47 फीट पे चल रही है इस समय। और आप देख ही रहे हैं पंचगंगा का जो पानी है वो हाईवे पे आ गया है। एम्बेवाड़ी, चिकली गांव के लोग मैक्सिमम निकल गए हैं, फिर भी कुछ लोग हैं। इनकेस अगर रेस्क्यू ऑपरेशन करना पड़ेगा तो हम करेंगे और 2021 का मेरे पास अनुभव है इस इलाके में करने का। हमारे पास पर्याप्त रेस्क्यूअर्स हैं, बोट्स हैं, हम करेंगे जिला प्रशासन के साथ। तर एकूणच या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे आहे ते या ठिकाणी पाण्यानं हा सगळा भाग आहे तो वेढला गेलेला आहे आणि या ठिकाणी काही ऑब्स्टेकल्स आहेत ते या रेस्क्यू कामामध्ये अडथळा ठरू शकतात। मात्र त्यावरती सुद्धा आम्ही मात करून रेस्क्यू ऑपरेशन राबवू अशा पद्धतीचा विश्वास हे एनडीआरएफची पथक आहे ते करताना पाहायला मिळते आणि एकूणच या सगळ्या परिसराला
आपल्याला सध्या आता बेटाचं स्वरूप येताना पाहायला मिळते आणि चौबाजूला आता आंबेवाडी, चिखली, वडंगे या गावाला आता पाण्यानं वेढल्याचं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे आणि प्रशासनानं सुद्धा सगळ्या नागरिकांना आहे ते सूचना दिलेली पूरस्थिती गंभीर होणार नाही या दृष्टीने आहे ते सगळीच खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचं आहे ते स्थलांतर करण्यावरती प्रशासनानं भर दिला होता आणि त्यामध्ये प्रशासनाला यश सुद्धा आल्याचं पाहायला मिळते। आज येलो अलर्ट आहे मात्र पाऊस आहे तो उघडझाप करताना पाहायला मिळतोय। राधानगरी धरणाचे दरवाजे सुद्धा आता 4 बंद झाले त्यामुळे तो काहीसा दिलासा आहे मात्र कोल्हापूरचं संकट टळलेलं नाही, धोका अद्यापही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, आंबेवाडी, कोल्हापूर। आणि यानंतर बातमी शहापूरमधने, कारण मुरबाड तालुक्यामधल्या देवलारवाडी इथं 3 तरुण नदीवर मासेमारीसाठी गेलेले असतात त्यातले 2 जण नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे। मृतदेह शोधण्यात शहापूर टीमला यश आलेलं आहे। आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय, 2 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलेले। आमचे प्रतिनिधी सुनील घरत आपल्या सोबत आहेत, थेट सुनीलकडनं आपण अपडेट जाणून घेणार आहोत। सुनील म्हणाले जे मुरबाड तालुक्यामधील देवलवाडी येथील ते 3 तरुण मासेमारीसाठी गेले होते, मात्र ते मासेमारीसाठी गेले असताना त्यामधील एक तरुण बचावला, 2 तरुण हे नदीच्या पाण्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेले। बारवी डॅम धरण परिसरात ही नदी वाहत जाते आणि तेथे तरुणांचे मृतदेह वाहून गेले। त्यानंतर येथे तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, परंतु त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक दल हे अपयशी झाले। त्यानंतर हे मृतदेह शोधण्यासाठी शहापूरमधील जे 9 तरुणांनी जे आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम स्थापन केलेली, कुठे आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर हे तरुण अगदी सो करताना धावून जातात, त्यांना प्राचारण करण्यात आले। त्यानंतर हे तरुण पहाटे 6 वाजता त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना हे मृतदेह शोधण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले, मात्र 8 तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना हे दोन्ही मृतदेह शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे यशस्वी झाले। त्यानंतर ते मृतदेह स्थानिकांच्या त्यांनी ताब्यात दिले। त्यामुळे ह्या जी आपत्ती व्यवस्थापनाची टीम स्थापन करण्यात आली, या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शहापूरमध्ये। धन्यवाद सुनील या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी, महाराष्ट्रभरामध्ये धोधो पाऊस बरसतोय मात्र मराठवाड्याला या पावसानं खो दिलाय। 8 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत फक्त 55% पाऊस पडलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे 749 लहान, 11 मोठे आणि 75 मध्यम असे मिळून 877 प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत। त्यामुळे आपण जर टक्केवारी पाहिली कुठे किती पाऊस पडलाय तर हिंगोलीमध्ये 47, परभणी 48.7%, नांदेडमध्ये 49.2%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 59.2%, जालन्यामध्ये 57.2%, बीडमध्ये 66.8%, तर लातूरमध्ये 61.2% आणि धाराशिवमध्ये 65.5% पाऊस पडलाय। मराठवाड्यातल्या धरणांची ही सद्यस्थिती आहे। तर माजलगाव कोरडा ठाक आहे, मांजरा देखील कोरडा ठाक आहे। शिवाय निम्न तेरणा सुद्धा कोरडा ठाक पडलेला आहे। तर सीना कोळेगाव कोरडा ठाक आहे। जायकवाडीमध्ये 4.22% पाणीसाठा शिल्लक आहे। निम्न दुधनामध्ये 7.76%, एलदरीमध्ये 30%, मानार इथं 36%, पैनगंगामध्ये 42% आणि विष्णुपुरीमध्ये 76% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। आणि यानंतर बातमी आहे नागपूरमधनं। नागपुरामध्ये दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या खड्ड्यातून पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बांधकाम करण्यात आलेल्या विस्तीर्ण खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे दीक्षाभूमीला धोका उद्भवण्याची शक्यता होती। त्यानंतर अखेर आज महापालिकेकडून खड्ड्यातील पाणी काढलं जात आहे। दरम्यान 20 सप्टेंबर पूर्वी हा खड्डा बुजवण्यात येईल असं आश्वासन NMRDAनं आंबेडकरी संघटनांना दिलंय। या संदर्भातले अपडेट जाणून घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय आता या ठिकाणी पाणी काढण्याचं काम केलं जात आहे, साधारण किती अवधी जाईल, काय आहेत अपडेट्स?
खरं तर दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगसाठी जो आहे तो एक मोठा खड्डा, ज्याला खड्डा नाही पण भूमिगत पार्किंगसाठी मोठा स्पेस जो आहे तो खणण्यात आला होता आणि तिथे पार्किंगचं काम सुरू होतं. मात्र भीमसैनिकांनी जे आहे ते या सगळ्या प्रोजेक्टला विरोध केल्यानंतर हा प्रोजेक्ट आता इथं स्थगित करण्यात आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट इथं स्थगित झाल्यामुळे गेल्या शनिवारी जो नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला होता त्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि आता हे पाणी साचलेलं पाणी काढण्याचं काम जे आहे ते महापालिकेकडून हातात घेण्यात आलेलं आहे. इथं मोठमोठ्या मशीनच्या साह्यानं जे आहे या खड्ड्यातलं पाणी बाहेर काढलं जातं. आपल्याला माहिती आहे की दीक्षाभूमीला दसऱ्याच्या दिवशी जे आहे ते धम्मचक्र परिवर्तनाचा मोठा सोहळा असतो आणि तो सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर जे आहे ते हे पाणी काढण्याचं मोठं आव्हान असणार आहे. जे विकासक या प्रोजेक्टसाठी होती ते NMRD यांना 20 सप्टेंबर पर्यंत या खड्ड्यातलं पाणी काढण्याचं आश्वासन जे आहे ते आंबेडकरी अनुयायांना दिलेलं आहे आणि पाणी काढण्याला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र रोज नागपूरमध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी काढण्याला एक मोठं आव्हान या निमित्तानं उभं झालेलं आहे आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आधी ही जागा समतोल करण्याचं आव्हान देखील प्रशासनासमोर असणार आहे. त्यामुळे आता हे पाणी काढून हा भाग कसा समतोल NMRD आणि महानगरपालिका करते हे पाहणं उत्सुक आहे. निश्चितच. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी.